नमस्कार मंडळी, मी थोरंग मालशिंदर यूट्यूब चॅनल करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या या कुडा नगरीतील सिद्धेव भैरव जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि आज या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा। या नाट्यप्रयोगातील ज्या दशावतार कलाकारांच्या भूमिका आहेत त्या आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या ठिकाणी मंदिरामध्ये असल्यानंतर देवाचं दर्शन घेऊया आणि नाट्यप्रयोगातील भूमिका त्याच्यानंतर कलाकारांनी कशा रीतीने सादर केले आहेत हे सगळं आपण बघूया आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून। माझ्या आतेचा मुलगा अर्थात अर्जुन भाऊ हवेली येथील आहे, त्याच्यासोबत हा नाट्यप्रयोग बघणार आहोत। कारण प्रत्येक नाट्यप्रयोग असू देत कुडामध्ये कुठेही असू देत त्याची या ठिकाणी उपस्थिती असते आणि आज याच्यासोबत आपण हा नाट्यप्रयोग बघणार आहोत। चला तर आतमध्ये जाऊन नाट्यप्रयोगाचा स्वाद घेऊयात। तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे भैरव जोगेश्वरी मंदिर कुडा या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा आणि त्यांचेच या नाट्यमंडळाचे मालक आपल्यासोबत आहेत दिनेश गोरे माऊली। आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याचं नाव आणि साधारणतः कलाकार नवीन या ठिकाणी यंदाच्या संचात कोण कोण पाहायला मिळणार आहेत त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, माझं नाव बाळकृष्ण नारायण गोरे। बाळकृष्ण गोरे लोककला दशावतार बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळ कवठी कुडा या संस्थेचा आम्ही अध्यक्ष आहोत। आज 2025-2026 या सालासाठी नवीन तरुण तडफदार एकदम होतकरू कलावंत नावाजलेले कलावंत यावर्षी आमच्या कंपनीमध्ये आहेत आणि आज सर्वप्रथम खलनायकाच्या भूमिकेसाठी श्री शरद नाईक आहेत आणि सुधीर हळदणकर एक दोघेही जण नावाजलेले कलावंत आहेत। त्याचप्रमाणे आमच्या या कंपनीमध्ये आज स्त्री पार्टासाठी विराज माळगावकर आणि सिद्धू मुननकर, आता राजपार्टासाठी मी स्वतः आहे आणि परत गिरीश रावळे मेन राजपार्टासाठी साईड राजपार्टासाठी आणि अडेल तिथे अष्टपैलू भूमिकेसाठी मी हे करणार आणि विनोदी पात्र आज दशावतारातले मास्टर ब्लास्टर म्हटलं तरी आले आज कृष्णा घाटकर आहेत। संगीत साथसुद्धा बाबूराव मेस्त्री, हार्मोनियम वादक जानवादक योगेश मेस्त्री, मृदुंगमणी सिद्धू मुननकर, घनश्याम मुननकर असे सर्व नामांकित कलाकारांचा संच यावेळी आमच्या या कंपनीमध्ये आहे। साधारणतः हा नवीन संच झाला। ही जी नाट्यकला जी आहे ती पोचवत असताना दशावतार कलाकारांचा जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर काय सांगाल? कारण दशावतार कला बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असला की एक तुडुंब गर्दी आतासुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दशावतार रसिकांसाठी तुमचे आभार शब्द काय असतील? खरंच आज आमची ही लोककला सुमारे 800 वर्षापूर्वीची ही लोककला आहे आणि लोककला ही आज टिकली आहे म्हणजे आमच्या गणपती गजाननाच्या आशीर्वादाने नाट्यरसिक प्रेक्षकच नसेल तर आमच्या नाटकाला कोण विचारणार। पण आज आम्ही एक लोकांपर्यंत एक नाविन्य अशा प्रकारचं आम्ही दशावतार दाखवण्यासाठी तत्पर होतो। दुसरी गोष्ट आमच्या नाटकामध्ये समाज प्रबोधन, आज लक्ष्मी व्रत महिमा चरित्र आहे। आज ह्या लक्ष्मी व्रत महिमेमध्ये तुम्हाला आज आताच्या स्त्रियांना आपण डोकीला हळद का लावतो, पिंजर का लावतो, डोकीच्या मध्यभागी भांगाला पिंजर का लावतो, अक्षता डोकीला का लावतो, ते काय कशाचं प्रतीक आहे? 5 नारळाची ओटी भरावी की 2 नारळाची ओटी भरावी की 1 नारळाची ओटी भरावी, 1 नारळाची ओटी केव्हा भरावी, 5 नारळाची ओटी केव्हा भरावी, 2 नारळाची ओटी भरावी, ती काय त्याचं महत्त्व आहे आणि हे समाज प्रबोधन आज आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा आजच्या नाटकामध्ये हे आज आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयोग करणार आहोत। म्हणजे निश्चितच दशावतार कला जी आहे ती एक मनोरंजन तथा समाज प्रबोधन करण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहे। ते कार्य या ठिकाणी आपल्याला नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून पाहायला मिळते। आता नवरात्र सुरू आहे, पुढे दिवाळी येते। दिवाळी म्हटल्यानंतर मुंबई दौरा वगैरे ही असण्याची शक्यता असते। यंदा काय तुमचं नियोजन आहे? मुंबई दौरा असणार नसणार काय सांगाल त्याविषयी? आता मुंबई दौऱ्यासाठी आम्ही सर्व कलाकार जाण्यासाठी उत्सुकच आहोत, पण आता प्रयोग काही जणांचे फोनही येत आहेत आणि जर व्यवस्थित जर आम्हाला चांगलं मानधन वगैरे मिळालं आणि एक आमच्या अपेक्षेच्या बाहेर जर प्रयोग झाले तर आम्ही मुंबईला यावेळी जाणार आहोत असं आम्ही आमचा सर्व कलाकारांनी आणि आम्ही ठरवलेलं आहे। निश्चितच म्हणजे ही जी काही शंका होती कारण बऱ्याच ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेजेस होते की बाळकृष्ण गोरे दशावतार मुंबईला येणार की नाहीत, तो प्रश्न ह्या रसिकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला आहे। मुंबईला जर नाट्यप्रयोग किंवा
त्यांना शक्य होत असेल तर ते या ठिकाणी मुंबईला येण्यासाठी सिद्ध असणारच आहेत. निश्चितच तुम्ही त्यांना कॉल करा, तुमच्यासाठी ते मुंबईला यायला तयार आहेत. कलाकारसुद्धा इच्छुक आहेत ही जी कला आहे ती मुंबईला दाखवण्यासाठी. हे झालं मुंबईच्या बाबतीत. यंदा ट्रिक्सिनचा काय प्रभाव असणार आहे? ट्रिक्सिनचा यावर्षी आम्ही ट्रिक्सिन नवीन काढणार आहोत. दरवर्षी आमच्या कंपनीमध्ये ऑलरेडी ट्रिक्सिन असतं, पण यावर्षीसुद्धा ट्रिक्सिन काढणार आहोत. अजून त्याची आम्ही कलाकारांशी चर्चा केली नाही, पण यावर्षी काही ना काहीतरी नवीन ट्रिक्सिन आम्ही काढणारच आहोत. चर्चा चालू आहे. ट्रिक्सिनच्या सुद्धा ज्या काही लोकांच्या इच्छा आहेत किंवा लोकांची मागणी आहे तीसुद्धा या नाट्य मंडळाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. निश्चित आज या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आल्यानंतर हे धावतं जे काही तुमच्याशी चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून तुमच्या नाट्य मंडळासाठी तथा पुढील जे भावी वाटचाल आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. हां, ठीक आहे. आज या ठिकाणी दशावताराबद्दल तुमच्या मनात असलेलं प्रेम आणि तुमच्या मनात असलेली कुठची कंपनी असतो ना, तुम्ही मनामध्ये भेदभाव ठेवत नाही, एक आपुलकीपणानं या ठिकाणी बिराडाला येता बसता, सर्व कलाकारांशी तुम्ही चर्चा करता, हे पाहून मलाही सुद्धा फार आनंद वाटला. असंच तुम्ही आमच्या कंपनीच्या मागे तुमचं प्रेम राहून दे. केव्हाही तुम्ही हक्कानं या आमच्या कंपनीमध्ये या आणि आमची मुलाखत घेऊन, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित चांगल्या प्रकारे गणपतीच्या आशीर्वादानं तुमचाही व्यवसाय होईल, आमचाही हे होईल. ओके, निश्चितच ही जी काही भावना आहे ती भावना खरंच आम्हाला भावलेली आहे. निश्चितच आम्ही तुमच्यासाठी असणार आहोत. आणि दशावतार कलाच अशी आहे की माणसं जोडणारी कला आहे. गणपती बाप्पा अशाच व्यक्तींवर, अशाच लोकांवर कृपा करतो हे आम्ही जाणून आहोत. त्याच्याचमुळे ही जी काय आम्ही सेवा करण्याचं व्रत केले ते भविष्यात असंच आम्ही करू, याबद्दल वाद नाही आहे. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे भैरव जोगेश्वरी मंदिर, आणि त्या ठिकाणी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे. त्यातील आजची जी काही भूमिका ज्या ज्या कलाकारांनी केल्या आहेत, यंदाच्या संचात नवीन कोणकोणते आहेत कलाकार हे सुद्धा आपण जाणून घेतो. आणि सुरुवातीला आपण पोचलो आहे दशावतार कलाकार, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? माझं नाव रजनीकांत राधाकृष्ण नाईक, गाव आमचं आकेरी. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ मालक दिनेश गोरे या कंपनीचे मालक आहेत. यावर्षीचा माझा ठराव या कंपनीमध्ये झाला आहे आणि कंपनीतील हे सर्व कलाकार म्हणजे छान ठरवलेले आहेत. यंदाचा सगळा संचच पूर्णपणे म्हणजे असा नावारूपार आलेले कलाकार थोडे आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, कंपनीचं नाव आहे आधी अगोदरच 800 वर्षापूर्वीपासून ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. आणि आजच्या ठिकाणी जो भैरव मंदिरामध्ये आमचा कुडाळला कार्यक्रम आहे, हा नाट्यप्रयोग करून आम्ही आंबळपालीला जाणार आहोत. ह्या भूमिकेची माझी भूमिका म्हणजे एक खलनायक म्हणून म्हणजे व्हिलनची भूमिका आहे. पाताळभवनाचा राक्षस आहे आणि याच्यात अशी भूमिका आहे काय तर बाबा आमच्या पूर्वजां म्हणजे दानवांच्या पूर्वज हे बाबा देवतांनी मारले गेले. मग दानव हे म्हटले की ते आधी अधर्मीच असतात, म्हणजे तो अधर्मी असणारी बाजू आम्हाला सरस करून जायची आहे आणि त्याच्यावर मात करायचं आहे त्या भूमिकेवर. असं या ठिकाणी ही भूमिका आहे आजच्या नाट्यप्रयोगाच्या पूर्वी. नाट्यप्रयोगाचं नाव काय म्हटलात? लक्ष्मीव्रत. लक्ष्मीव्रत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे नाट्यप्रयोग या ठिकाणी चालतो आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः तुमची दशावतार कारकीर्द काय, किती वर्ष आहे दशावतार क्षेत्रामध्ये आहात? तरी कमीत कमी मला आता ही साधारणपणे 20 वर्ष होतील. 19-20 वर्ष होणार. निश्चितच 20 वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये आहात. आणि तुमच्याबद्दल बोलायला गेले तर दशावतारातील भीष्म पितामह समजणारे जाणारे राधाकृष्ण बाबली नाईक त्यांचे तुम्ही चिरंजीव आहात. त्याच्यामुळे दशावतार कला तुम्हाला त्यांच्यापासून मिळत गेली हे म्हणायला काही हरकतच नाही. लहानपणापासून कसं आहे, लहानपणापासून आम्ही ज्यावेळी एकदा 5वीत वगैरे असल्यापासून ते आम्हाला ट्रेनिंग द्यायचे. म्हणजे कसं एक लहान लहान नाटकं बसायचं. आम्ही पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये आम्ही आजूबाजूचे कलाकार घेऊन, माझा भाऊ, माझे चुलत भाऊ, शेजारचे जण घेऊन आम्ही पहिल्यांदाच राजक्रांती हे नाटक बसविलं, काल्पनिक नाटक. आणि त्यानंतर आमच्या घरी आम्ही गोकुळचा चोर एक नाटक बसविलं, म्हणजे वडिलांनीच बसवलं. आम्ही ते आमच्या घरामध्ये रिहर्सल करायचो आणि मग ते नाटक आम्ही सुरुवात करायचो. माझी मिवणी वगैरे पण त्यात होती. मग आता मिवणी झाली, पण ते त्यावेळेची शेजारची आमची पोरगी म्हणजे आमची होती अशी, त्यांनी पण त्यात भूमिका केल्या होत्या. अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकार केल्या. मग त्यातल्या त्यात मला म्हणजे कसं पाताळभवनाचा राक्षस करायला खूप आवडतो. असं खलनायकी भूमिका करण्यास खूप आवडते. हे झालं. तदनंतर आता 20 वर्ष आहेत. साधारणतः कोणकोणत्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे? पहिल्यांदाच मी ठरलो ते बोर्डेकर दशावतारमध्ये. त्याच्यानंतर आमचे
बाबू खांबलची कंपनी दोडामार्गची ती काय ते सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ. त्याच्यानंतर मग हे आमचे चेनवणकर दशावतार नाट्यमंडळ, बाळासावंत कंपनी चालवायची त्यावेळी. त्याच्यानंतर आमचे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्याकडे 2 वर्ष नवीनच काढलेली कंपनी त्यावेळी. हे नाही सॉरी, हे बाळकृष्ण गोरे दशावतार कंपनी चालवायचे मोचेमाडकर, शरद मोचेमाडकर त्यांच्याकडे. आणि त्यांच्यानंतर मी आसगावकर दशावतार नाट्यमंडळ, आसगावकरांनंतर मग जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ नवीन काढलं, त्याच्यामध्ये 2 वर्ष केली. त्याच्यानंतर मग पुन्हा चेनवणकर दशावतारामध्ये 2 वर्ष. त्याच्यानंतर साधारणपणे वालावलकर दशावतार, मामा मोचेमाडकर दशावतार, पुन्हा जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, पुन्हा आसगावकर दशावतार नाट्यमंडळ, ओंकार नटेश्वर दशावतार नाट्यमंडळ कालेली. आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा गेल्या वर्षी आसगावकर, पुन्हा परत पहिल्या वर्षी आसगावकर आणि गेल्या वर्षी परत 2 वर्ष चेनवणकर दशावतार नाट्यमंडळ आणि पुन्हा आता हे बाळकृष्ण गोरे दशावतार. म्हणजे हा धावता फिरता रंगमंच म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वर्षी प्रत्येक कंपन्यांमध्ये 2 वर्ष किंवा 3 वर्षांनी मी कंपनी चेंज करतो प्रत्येक कंपनीमध्ये. कारण कसं होतं, एकाच कंपनीच्या ठिकाणी राहिलो का म्हणतात हा गेल्या वर्षा होता ना तर 4 वर्ष आहे, असं बोलणं होतं लोकांचं आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग आपल्या भूमिकेला प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीत गेल्यानंतर कसं वेगवेगळी माणसं भेटतात आणि वेगवेगळी माणसं भेटली, त्यांचं प्रोत्साहन मिळालं की आपल्याला एक स्फूर्ती, म्हणजे असं वाटतं की दशावतारात केलं पाहिजे. नवीन मित्र मिळतात, मग ते मित्र आपल्याला विचारतात बाबा पुढच्या वर्षी काय किंवा गेल्या वर्षी काय होतं, एवढी वर्ष काय होतं, ज्याप्रमाणे तुम्ही आता आलात त्याचप्रमाणे सर्वजण विचारत असतात. आणि ते कुठेतरी तुम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आज तुमच्याशी चर्चा करून खूप बरं वाटलं आहे. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मीनानाथ वारंग, सिंधुदुर्ग लाईव्हतर्फे तुम्ही आम्हाला इथं येऊन आमची भेट घेतलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आम्हाला येऊन वेळोवेळी तुम्ही केव्हा भेट देत असतात, त्यामुळे असं वाटतं की आमचा कुठंतरी मान सन्मान तुम्ही वाढवत आहात. त्याच्यामुळे तुम्ही आलात की आम्ही तुम्हाला आदरानं हाक मारणं किंवा तुम्हाला नमस्कार करणं हे आमचं चालूच असतं. त्याच्यामुळे ओके, धन्यवाद. ही जी काही तुमची भावना आहे ती आमच्यापर्यंत पोचले आहेत. निश्चितच हे दशावतार प्रती असणारं प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्ही हे आमचं हे होतं येणं होतं आणि ही सर्वस्व जे आहे ते दशावतार कला आहे, गणपती बाप्पा आहे, त्याच्यामुळेच हे सगळं घडतं आहे म्हणायला हरकत नाही आहे. धन्यवाद. आभारी. तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा, आणि त्यातील खलनायकाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? सुधीर दिगंबर हळदणकर. हे आपल्यासोबत हळदणकर आहेत. कालच ज्यांच्याशी आपण चर्चा केली खलनायकीच भूमिका करणारे सन्माननीय बाळा काका हळदणकर, त्यांचेच हे बंधुराज आहेत. काल याच ठिकाणी त्यांची पेटी होती आणि आज त्यांचे बंधुराज सुधीरजी काका यांचीसुद्धा या ठिकाणी पेटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ह्या निव्वळ योगायोग समजायला हरकत नाही. मुद्द्याकडे आपण येऊया. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील जी तुमची भूमिका आहे ती साधारणतः काय आहे, काय सांगाल? क्रोधासूर अशी माझी भूमिका आहे. एक दानव असतो, तो दानवावर संकट येतात की सहाय्य करण्यासाठी त्याला जन्माला घालतात, आपला मुलगा म्हणून जन्माला घालतात. आणि जन्म घातल्यावर तो कसा क्रोधिष्ट होतो, भुकेने व्याकुळ होतो, काय खावं आणि काय नाही म्हणून खाण्यासाठी तो काही खाण्यासाठी जातो. एवढ्यात त्याचे पिता दानव असतो, तो मस्तकावर हात ठेवतो आणि त्याची भूक संपवतो. तो भुकेला शांत होतो आणि मग विचारतो कोण मी, मला जन्म देणारे माझी माता पिता कोण. मग तो दानव सांगतो मी तुझी माता पिता, आणि नावं बिव ठेवतो आणि काय करायचं ते सांगतो. माझे वैरी देव आहे, देवतांची शक्ती कमी झाली पाहिजे तर मृत्यूलोकात जाऊन भक्तांना छळलं पाहिजे, भक्तांना सांगितलं पाहिजे भक्ती बंद करा, ऐकलं तर ठीक, नसेल तर त्यांची मानस धड वेगळी करा, असं आज्ञा देतो. आणि ती आज्ञा शिरसावंत मानून तो मृत्यूलोकात जातो आणि मृत्यूलोकात जाऊन मानवांना सांगतो भक्ती करू नका देवांची. ऐकत नसले तर त्यांना मग मारतो. काय ऐकतात त्यांना मग सोडतात. मग शेवटी आपलं सर्व होवं म्हणून आम्ही प्रयत्न करत राहतो.
अशी साधारणतः ह्या आजच्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. जर आपण दशावतार कारकीर्द जर तुमची लक्षात घ्यायला गेलो तर दशावतार क्षेत्रामध्ये साधारणतः किती वर्ष तुम्ही काम करताय? तरी 22-23 वर्ष झाली. 22-23 वर्ष या ठिकाणी काम करतायत. साधारणतः व्यावसायिकदृष्ट्या पहिला ड्रायव्हिंग करायचो, ते बघून बघून मग आपण ते म्हटलं एक भूमिका करूया म्हणून मी भूमिका केली. ती आवडली, मालक लोकांना आवडली म्हणून मालक लोकांनी मग मला कामच करायला सांगितलं. दोन्ही काम कर आणि ड्रायव्हिंग कर आणि कामही कर. मला आवड निर्माण झाली. साधारणतः कोणत्या कंपनीत सुरुवात झाली आणि आजपर्यंत कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? पहिली सुरुवात झाली माझी तेंडुलकर दशावतार, बली तेंडुलकर म्हणून त्यांच्याच. नंतर मोरेश्वरकडून झाली पारसेकर जवळ गेलो, तिथे 7 वर्ष राहिलो. तिथून मग ह्या कंपनीत आलो बाळकृष्ण गोरे, तिथून चंदवनकर गोरेजवळ गेलो. नंतर देवेंद्र नाईक आणि आता परत इकडे आलो. हा साधारणतः प्रवास आहे. आजपर्यंत खलनायक सोडून इतर कोणकोणत्या भूमिका केल्या? जास्त ती खलनायकच, हिडिंबा, मारुती अशा, परत शनिदेव, बलराम अशा भूमिका केलेल्या आहेत. साधारणतः दशावतार क्षेत्रामध्ये तुमचे बंधुराज आहेत, ते सुद्धा खलनायकाची भूमिका करतात. मग खलनायक शिकण्यासाठी तुम्ही कोणत्या दशावतार कलाकाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला? आदर्श घेतला तुकाराम गावडे, अण्णा गावडे, त्यांचा मी आदर्श घेतला आणि त्यांच्याजवळपर्यंत गेलो नाही, पण त्यांची भूमिका समोर ठेवून मी स्वतः तयार झालो. हे सर्वस्व जे खलनायक आहेत आपल्या दशावतार क्षेत्रातील, तुकाराम उर्फ अण्णा गावडे आमच्या आजोबा समान ते आहेत. कारण इतकी वर्ष आम्ही त्यांना बघतोय, अजूनपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो खूप छान ते सादर करतात. त्यांना कुठेतरी डोळ्यासमोर ठेवून ही खलनायक भूमिका शिकल्या आहेत. एकलव्यासारखं, एकलव्याने कसं केलेलं तसं मी त्यांची मूर्ती समोर ठेवून मी स्वतः तयार झालो. हे एकलव्य शिक्षण पद्धती म्हणायला हरकत नाही. निश्चितच आज या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करून खूप बरं वाटलं आहे. आजचा नाट्यप्रयोग आहे त्याच्यासाठी आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीना थोरांग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आभार. नमस्कार. तसंच आपल्यासोबत याच नाट्यमंडळातील कलाकार आहेत, आपण त्यांची ओळख करून घेतो. नाव तुमचं? योगेश सुंदर वस्त, राहणार मालवण. योगेश वस्त आपल्यासोबत आहेत. या प्रयोगामध्ये जी तुमची भूमिका आहे साधारणतः काय आहे? रिद्धी-सिद्धीची भूमिका. रिद्धी-सिद्धीची भूमिका या ठिकाणी करत आहेत. दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करतात? 3 वर्ष झाले.
3 वर्ष झालेली आहेत आणि कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? ओमकार नटेश्वर आणि गेल्या वर्षी बाळकृष्ण गोरे, यंदा पण बाळकृष्ण गोरे. साधारणतः दशावताराची आवड कशी काय म्हणजे नाट्यप्रयोगाला जाऊन जाऊन आवड लागली. भविष्यात असं वाटतंय का की आपण मुलीची किंवा राणीची भूमिका करावी आणि ती करण्याचा प्रयत्न आहे, काय सांगाल त्याबद्दल? हळूहळू होईल. म्हणजे शिकण्याची इच्छा आहे. स्त्री अभिनय कलाकारमधील कोणत्या कलाकाराला तुम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवता आणि त्यांना बघून म्हणजे भूमिका सादर करण्याचा प्रयत्न असणार आहे? स्त्री अभिनय कलाकार कोण, म्हणजे स्त्री भूमिका करणारे जे कलाकार आहेत त्यातील? सिद्धूकडेच बघून, सिद्धेश मननकर आहे आमच्या कंपनीत, त्याच्याकडे बघून हळूहळू शिकायचा प्रयत्न करतो. ओके, निश्चितच. आणि सिद्धेश मननकर यांचं मार्गदर्शन निश्चितच तुम्हाला असणार आहे, त्याबद्दल हेच नाही, शंका नाही. आज या ठिकाणी तुम्ही आलात माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चा केलात, खूप खूप धन्यवाद. आभार. या ठिकाणी आपल्यासोबत याच नाट्यमंडळातील कलाकार आहेत, आपण त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? संजय अर्जुन गोटस्कर, गाव रोणापाल. रोणापालचे हे गोटस्कर काका आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील तुमची भूमिका साधारणतः काय आहे? माझी भूमिका ऋषीची आहे. ऋषी साधारण काय, म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर दानवांचा छळ वगैरे त्या ठिकाणी होतोय? नाही, म्हणजे माझ्या मागून ते दानव हात फिरवणार, मग मी त्यांच्या मतात परिवर्तन असतं. म्हणजे त्यांचा मायाजाल त्या ठिकाणी? हां, मायाजाळ. ओके, निश्चितच. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही काम करताय? मला आज 35 वर्ष झाली. 35 वर्ष ह्या दशावतारामध्ये काम करताय. साधारणतः कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? सुरुवात माझी चनवणकर गोरे, त्याच्यानंतर आरोलकरमध्ये माझी जास्त वर्ष झाली, 15 वर्ष झाली आरोलकरमध्ये. अधूनमधून कंटिन्यू नाही, आणि आता या कंपनीत कंटिन्यू 12 वर्ष झाली. 12 वर्ष ह्या एकाच कंपनीमध्ये तुम्ही काम करताय. ह्या कंपनीच्या मालकांबद्दल काय सांगाल? म्हणजे ही इतकी वर्ष तुम्ही या ठिकाणी सेवा देत आहे, काय सांगाल मालकांबद्दल? या मालकांबद्दल म्हणजे मला पुरस्कार मिळाले या मालकामुळे मी संपूर्ण फिरू शकलो. मध्य प्रदेश, कर्नाटक, पुणे. अशा म्हणजे एक निस्वार्थी स्वभावाचा हा माणूस म्हणायला हरकत नाही, आणि ते कुठेतरी आज अशा कलाकारांना कुठेतरी उभारती देत आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. निश्चितच आज या ठिकाणी तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून आलात. तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी जे नाट्य तुम्ही सादर करणार त्यांच्यासाठी सुद्धा भावी वाटचालीस माझा सिंधुदुर्ग मिनातवारंग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. माझं गाव रोणापाल. मला दशावताराची आवड खूप, आणि माझा शेजारी बाबा सावंत याने मला दशावतारात आणलं, आणि मानधन चालू आहे. म्हणजे आज ते सुद्धा मानधन यांच्यामुळे चालू आहे. म्हणजे ते कुठेतरी तुम्हाला एक चांगलं परत म्हणजे पोस्ट जी आहे ती मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच धन्यवाद. तसंच आपण आपल्या या आजच्या या भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये नाट्यप्रयोग जो चालू आहे बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा, आणि त्यातीलच एक दशावतार कलाकार तुम्ही बघितल्यानंतर निश्चितच ओळखला असाल, तरी पण आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? कृष्णा रामचंद्र घाटकर. अर्थातच हास्य सम्राट म्हणायला हरकत नाही दशावतार क्षेत्रात, ज्यांनी लोकांना खदाखदा हसवलं. ज्यांचं मनात जे काही इतर विचार असतात किंवा एखादं टेन्शन असतं, त्यावेळी जर यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले तर तो माणूस पूर्ण फ्रेश होतो. अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. आजच्या या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका साधारणतः काय आहे, कशा रीतीने? आजच्या नाटकातील माझी भूमिका ही दारुड्याची आहे. म्हणजे तो एक गावकर असतो आणि नवरा बायकोचा प्रवेश आहे त्याच्यात, आणि दारू पिऊन घरी जातो, मग त्यांचं भांडण असतं. हे प्रकारची भूमिका आत्ताची. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द किती वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये काम करता? आता नवीन नाही म्हटली तरी 35 वर्षापेक्षाही जास्त, 1-2 वर्ष म्हटलं तरी चालेल. म्हणजे शिकण्यापासून आजपर्यंत या ठिकाणी झालेला आहे. 35 वर्षाचा कालावधी तुमचा ह्याच्यात आहे. साधारणतः कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे? आम्ही पहिल्यांदाच गोव्यातील एक कंपनी होती रघुनाथ करंगुटकर म्हणून, तिकडे शिकाऊ म्हणून जात होतो. त्यानंतर आरोलकर कंपनीत काम केलं. वालावलकर कंपनीत नवीन असताना 1 वर्ष काम केलं. पुन्हा आरोलकर कंपनीतून मग बाबी कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात काम केलं. तिथे 2-3 वर्ष झाल्यानंतर चनवणकर दशावतार यशवंत काका चालवत होते तेंडुलकर, तेव्हा
त्यांच्याबरोबर 1 वर्ष काढलं आणि त्यानंतर पुन्हा वालावलकरमध्ये गेलो. बरीच वर्ष जवळजवळ 9 ते 10 वर्ष सलग वालावलकर कंपनीत मी काढली. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ आणि आता सध्या आपण बघतोय बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ. हा एवढा तुमचा अथांग जो प्रवास आहे तो बघायला मिळेल. आजपर्यंत विनोदी भूमिका सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका यावर तुम्हाला प्रभुत्व किंवा केलेल्या आवडल्या आहेत, काय सांगाल त्याविषयी? पहिलीच भूमिका नाही म्हटली तरी आवडीनं मी म्हणजे कांचनगंगातील गाबतीत ही भूमिका मी आवडीने केली आणि ती लोकांपर्यंत चांगल्या तऱ्हेने पोचल्यामुळे कृष्णा घाटकर त्या भूमिकेवर नावारूपाला आला. मग नाटक झाल्यानंतर जे बघितलेलं नाटक नसायचे ते प्रेक्षक चौकशी, हा कृष्णा घाटकर कोण बा, इतकी गाबतीनेची भूमिका केल्या, असे कित्येक लोक म्हणजे चौकशी करीत परत तयारीत नाटक असला काय प्रत्यक्षात बघूक सुद्धा येत बा कृष्णा घाटकर कोण. आणि त्यानंतर कुठलीही भूमिका मी राजाची भूमिका केली, व्हिलनची भूमिका केली, नारदाची भूमिका केली. शकुनीसुद्धा माझा एक फेमस भूमिका आहे, द्रौपदी वस्त्रहरणातला शकुनी अगदी मी चांगलं ते. आणि माझ्या वाट्याला आलेली भूमिका मी अगदी मनोमन करतो की त्या भूमिकेशी समरस होऊन करतो. पैसे मिळतात किंवा काय असं त्याचा किंवा सोबत प्रेक्षक नाहीत म्हणून कशी तरी करायची असा माझा कधीच विचार आयुष्यात नाही. म्हणून आमचं नावलौकिक आज लोकांपर्यंत आहे. निश्चितच हा तुमचा जो विचार आहे तो घेण्यासारखा आहे, कारण भूमिका म्हटल्याने आपल्यावर जी आलेली जबाबदारी आहे ती निश्चितच ती पूर्णपणे पार पडणे. समोर रसिक प्रेक्षक असो वा नसो, कारण गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर काही ठिकाणी प्रेक्षक कमी असतो, आपल्या ठिकाणी तुडुंब गर्दी असते, त्यात वाद नाही. पण अशा ठिकाणी सुद्धा ती भूमिका त्याच ताकदीने सादर करता तुम्ही, कारण दशावतार हा पांढरी 4मध्ये चालतो, पूर्ण रात्रभर तो त्या स्वरात तुम्हाला सादर करायचा असतो. आणि ही जी काही कलाकार जो मोठा होतो त्याचे हे असे विचार असतात, त्यामुळे निश्चित अशा प्रकारचे कलाकार आपल्याला पाहायला मिळत असतात. निश्चितच आज या ठिकाणी तुम्ही आलात, म्हणजे तुमच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आलात, तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेतच. आणि जाता जाता एक प्रश्न असा की कारण कोणतीही विद्या ही गुरुशिवाय येत नसते. तुम्ही गुरु समान किंवा एक आदर्श कलाकार म्हणून कोणाकडे बघितलात आणि ह्या दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण? ज्यावेळी दशावतारात गेलो त्यावेळी भाई सामंत यांचा संबंध आम्हाला लाभला, विश्राम कदम हे आम्हाला मार्गदर्शक लाभले. त्याच्यामुळे त्यांनाच गुरु मानलं पाहिजे, कारण त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या विचाराने चाललो. आरुलकर कंपनी, त्यानंतर यशवंत काका, बाबी कडिंगण, प्रत्यक्षात बाबी नालंगसुद्धा ते म्हणजे नाटकात काम करत नव्हते त्यावेळी, पण त्यांच्या सहवासातून आम्ही गेलेलो आहोत. त्याच्यामुळे तो कुठेतरी फायदा आज झाला आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सिद्ध झालेला आहात. निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि भावी वाटचालीसाठीच खूप खूप शुभेच्छा. आभारी, माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि आभार मानतो. ओके, धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपण आजचा जो नाट्यप्रयोग बघतोय त्या नाट्यप्रयोगात नारदाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत आणि त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? विनायक गुरुनाथ परब. परब आपल्यासोबत आहेत. आजचा जो नारद आहे ह्या नाट्यप्रयोगातील तो साधारणतः कसा सादर करताय? दानव किंवा जो काही हैदोस मांडतायत तो कशा रीतीने सादर होतोय आजच्या आजच्या नाटकातील दानव हा जंबासूर एक आसुरी वृत्तीने मातलेला आहे आणि त्याला फक्त आपलं स्वार्थ साधायचं आहे, सम्राट व्हायचं आहे या त्रिभुवनाचा, आणि याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण हे कुठेतरी करत असताना तो अधर्म कुठेतरी करतो आणि हे थांबवण्यासाठी तिथे देवतांच्या संकेतानुसार एक नारद त्या ठिकाणी जाऊन त्याला सांगतो, बाबा तू असं करतो त्यापेक्षा हा अधर्म कुठेतरी थांबावा, म्हणून तो त्याला भक्तिमार्गाचा एक बाबा तिकडे खंडित केलं असेल तर ते तसं होईल अशा प्रकारे तो प्रयुक्तीने त्याला ते प्रोत्साहित करत असतो. पण शेवटी किती झालं तरी देवतांना आपली लीला दाखवायची होती किंवा एक व्रताचं महिमा, एका राजाचा एक उद्धार करायचा होता, त्याच्या भक्तीचं श्रेय द्यायचं होतं, म्हणून त्याची सांगड घालण्यासाठी सूत्र सोडण्याचं कर्तव्य नारद करत असतो प्रत्येक वेळी आणि कुठेतरी त्यांना त्यांच्या व्रताचं फळ मिळावं अशा प्रकारचं ते सादरीकरण होतं. ह्या झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. दशावतार कारकीर्द याविषयी बोलायला गेलं तर दशावतारमध्ये साधारणतः किती वर्ष तुम्ही काम करता? दशावतारामध्ये मला आता हे 6वं वर्ष आहे. प्रथमच मी दशावतार म्हणजे लहान वयात असताना 8वीत असताना केलं होतं. ते सुद्धा प्रथम मला सपोर्ट करणारी म्हणजे माझे वडील, आणि त्यावेळी आम्ही शाळेत असताना आमच्या मित्रांसमवेत ठरवलं की आम्हाला बाबा नाटक करायचं आहे. याच्यासाठी आमच्या वडिलांनी ते सर्व आम्हाला प्रोत्साहित करून सावरेश्वर दशावतार त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम नाटक माझं म्हणजे
टांगती तलवार, सक्का भाऊ पक्का वैरी, आणि त्यातील मी विजयाची भूमिका केली होती. आणि अशा प्रकारे आम्ही त्यावेळी त्या एका वर्षामध्ये आम्ही 7-8 प्रयोग केले होते. आणि नंतर एक दशावतार कलेची आम्हाला आवड लागली. नंतर हौशी कलाकार मित्रमंडळामध्ये सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळानं मला खूप सपोर्ट केला होता त्यावेळी, त्यातील सर्व कलाकारांनी. आणि नंतर आवड लागली मग पित्रे कंपनी, ओंकार नटेश्वर कालिली यांच्यामध्ये, नंतर वावळेश्वर, आणि आताचा प्रवास हा बाळकृष्ण गोरे. तत्पूर्वी बाबी कलिंगण म्हणजे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ बाबी कलिंगण यांच्या कंपनीत कार्यरत. हे झालं ह्या पूर्ण ह्याच्यात एक नारद म्हणून तुम्ही साकारताय. दशावतारी नारद एक गुरु समान ज्यांना तुम्ही समोर ठेवला आहेत आणि ही भूमिका सादर करताय. अशा कोणत्या नारदाचं नाव तुम्ही घ्याल? प्रथम नारद साकारताना मी गुरु ठेवला म्हणजे मी प्रथम नारद कसा करावा हे शिकण्यासाठी प्रथम मी वडिलांना देईन. कारण नारायण ही जी पहिली नारायण नामाची ललकारी असते ही मला त्यांनी शिकवली. आणि शिकवतानासुद्धा की मला ती जमत नव्हती, त्यावेळी त्यांनी एक मार्गदर्शन करून त्यांनी मला शिकवली होती. आणि नंतर विठ्ठल गावकर यांचे काही व्हिडिओ बघून वगैरे वगैरे, आणि यशवंत काका तेंडुलकर म्हणजे ही मार्गदर्शक म्हणून सुरुवातीला तुमचे पिताजी त्यांना हे करा. कारण श्री गणेशा म्हणजे नारायण नामाची ललकारीत सुरुवातीला येणं महत्त्वाचं असतं. तदनंतर पुढील गायन असो वा जे काही तुम्ही सादरीकरण करणार त्याच्यात आहे. म्हणजे जी सुरुवात आहे ती बाबांकडून तुमच्या झाली आहे. निश्चितच आज या ठिकाणी तुम्ही चर्चा करायला आलात आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी. माझं सिंधुदुर्ग मी नावात वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. काय हवं तुझ्या जनतेला पाण्यासाठी तुझा अधिकार या राष्ट्राची वस्त्रांचा तसंच या ठिकाणी आत्ताच आपण मालकांसोबत बघितलं होतं, त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? नाव श्रीकृष्ण योगी. श्रीकृष्ण योगी आपल्यासोबत आहेत. दशावतार क्षेत्रामध्ये नाट्यरसिक म्हणून एक उत्तम नाट्यरसिक म्हणून यांची ओळख आहे. हे आजचा जो नाट्यप्रयोग बघताय हा बघून साधारणतः काय वाटते, काय सांगाल? नमस्कार. रसिकांना मी सांगू इच्छितो की आज जो नाट्यप्रयोग इथे जो चालू आहे हा नाट्यप्रयोग
म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप जुना असा नाट्यप्रयोग आहे. म्हणजे अगदी आमच्या वडिलांपासून वगैरे म्हणजे तेव्हापासून चालत आलेला असा हा नाट्यप्रयोग आज बाळकृष्ण गोरे दशावतार कंपनीने इथे मांडला. हेच खरं कौतुकास्पद आहे. कारण आत्ता आपण जे बघतोय की सध्या काल्पनिक वगैरे दशावतार सादर करण्याचे म्हणजे खूप हे चालतात. पण याही परिस्थितीमध्ये बाळकृष्ण गोरे दशावतार कंपनीसारख्या अनेक कंपन्या आहेत ज्या अजून जुने जे नाट्यप्रयोग आहेत म्हणजे आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही बघितलेले असे जे नाट्यप्रयोग आहेत ते सादर केल्यामुळे त्याच्यातून जो समाज प्रबोधन जे घडतं आहे किंवा समाजासाठी जे उपयुक्त ज्या गोष्टी आहेत समाज आज वेगळ्या दिशेकडे चालला आहे. तर अशा वेळी अशा प्रकारच्या समाज प्रबोधन होणाऱ्या दशावतार नाट्यप्रयोगाची जर म्हणजे नाट्यप्रयोग झाले तर ते खूप चांगल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. निश्चितच एक दशावतार रसिक म्हणून एक उत्तम सुज्ञ रसिक म्हणायला हरकत नाही. एक वैचारिक रसिक या ठिकाणी आपल्या चर्चेसाठी आला आहे. दशावतार क्षेत्रातील तुमच्या आवडीचे कलाकार कोणकोणते, साधारणतः नाव कोणाचं घ्याल? असे भरपूर दशावतार म्हणजे क्षेत्रातील कलाकार आहेत. म्हणजे अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही आपले मास्टर दामू जोशी हे म्हणजे त्यांची जी कला सादर करण्याची त्यांची जी कला सादर करण्याची वृत्ती आहे ती अतिशय सुंदर होती. त्यांचं मी खूप जवळून नाट्यप्रयोग मी त्यांचे बघितलेले आहेत. हरिश्चंद्र गावकर आहेत, दत्तप्रसाद शेणई आहेत, बाबा मयेकर आहेत, असे अजून बरेचसे किंवा सुधीर कलिंगण, लोकराजा सुधीर कलिंगण ते सुद्धा खूप जवळचे मित्र होते माझे. असे बरेच अजून कलाकार आहेत, आता नावं आठवत नाहीत, पण त्यांचे नाट्यप्रयोग म्हणजे अगदी आम्ही जवळून त्यांचे नाट्यप्रयोग बघितलेले आहेत. तुम्ही सुरुवातीला ज्यांची आठवण केला त्यांना पण मी खूप मानतो. कारण मामा मोचेमाडकरमध्ये असताना त्यांनी रेवणनाथ नाट्यप्रयोग सादर केला होता. त्यातील तेच नाट्यप्रयोग आता आमच्या कायम आठवणीत राहिलेले आहेत. कारण रेवणनाथमध्ये त्यांनी जी यमधर्माची भूमिका केली ती आम्ही म्हणजे कधी आयुष्यात न विसरणारी अशी भूमिका त्यांनी सादर केली. त्याचं एक म्हणजे त्या यमधर्माची जे सादरीकरण होतं ते अशा शिखरावरती नेऊन ठेवलं त्यांनी की त्याच्यानंतर येणाऱ्या अनेक काळ ते कायम स्मरणात राहील लोकांच्या. निश्चित. त्यात नाटकात तुम्ही दुसरं नाव घेतलं हरिश्चंद्र गावकर, त्यांनी रेवणनाथाची भूमिका केली. त्यांचे पण म्हणजे आता काय होतं आहे की या मामा मोचेमाडकरची नाटकं या एरियात खूप कमी होतात, पण जर असतील तर आम्ही निश्चित जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो अगदी. आणि हल्लीच मी त्यांचा रेवणनाथ नाट्यप्रयोग मागितलेला आहे. बघूया त्यांची ही आमची इच्छा पूर्ण होते काय. देवाकडे आपण पण मागूया जर. ओके, धन्यवाद. आजचा जो बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ आहे त्यातील मालक दिनेश गोरे आहेत, त्यांच्याशी सुद्धा संबंध तुमचे कशा रीतीने आहेत, काय सांगाल त्याविषयी? बाळकृष्ण गोरे दशावतारचे मालक दिनेश गोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दिनेश हा माझा खूप लहानपणापासूनचा मित्र आहे. आणि म्हणजे अगदी आम्ही लहानपणी एकत्र खेळलो आहे. आम्ही काही नाटकांमधनं आम्ही भूमिका पण केल्या आहेत लहान असताना बालदशावतारमधनं. आणि आज एक दशावतार कलेसाठी किंवा दशावतारातील इतर त्यांच्याबरोबर जे काम करणारे त्यांचे जे इतर त्यांच्याबरोबर काम करणारे जे कलाकार आहेत या कलाकारांसाठी दिनेश गोरे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या चांगल्या कार्यासाठी किंवा त्यांना आज राजाश्रय मिळण्यासाठी त्याचे खूप प्रयत्न असतात. कारण मी त्याला खूप जवळून ओळखतो. त्याचे रोजचे प्रयत्न जे चालू असतात की आपल्या मंत्रालयात जाऊन काही त्या लोकांसाठी सुविधा तयार करणे वगैरे हे जी काही कार्य असतात ते खूप झटून करत असतो तो असं. निश्चित. मगाशी मी चर्चा करत असताना आजची ऋषीची भूमिका केली ते सुद्धा एक कलाकार आत्ता मगाशी बोलून गेले की आज मला मानधन मिळतं आहे ते या मालकांमुळेच मिळतं आहे. आणि ज्या काही कोणत्याही अडीअडचणी असतील त्यावेळी मालक स्वतः उभे असतात. 12 वर्ष या कंपनीत ते कार्यरत आहेत. मगाशी चर्चा करताना ते बोलले. निश्चित ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर आमच्या म्हणजे आमचं गाव एकच आहे
पण आमच्या गावामध्ये पण असे काही कलाकार होते, म्हणजे कलाकार आहेत आता. त्यांचं या कलेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य आहे, पण त्यांनासुद्धा राजाश्रय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना मानधन मिळवून देऊन वगैरे हे जे काही कामं आहे ती दिनेश गोरेंनी स्वतः केलेली आहेत. त्याचा म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे. निश्चितच या आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून योगी काका आपल्यासोबत राहिलेत आणि दशावतार कला आणि या इतर जे सर्व कलाकार आहेत त्यांच्याविषयी आणि आजचे मालक दिनेश गोरे यांच्याविषयी बोलताना व्यक्त झालेत. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय चालत असेल त्याच्यात तुम्हाला भरभराटी हो. गणपती बाप्पाकडे कृपा आहे. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.